नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून आपण बघत आहोत की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे GR आलेले आहेत आणि यामुळे या भरती प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे बदल झालेले आहेत. यातले बरेचसे बदल हे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने झालेले आहेत, परंतु आज आपण ज्या विषयावर बोलत आहोत तो म्हणजे लिमिटेड प्रिफरन्सेस, म्हणजे केवळ 50 प्राधान्यक्रम देणे, पसंतीक्रम देणे. या 50 पसंतीक्रम देण्याच्या या कंडिशनमुळे अनेक अभियोग्यता धारकांचं जे काही शिक्षक होण्याचं स्वप्न आहे ते धोक्यात आलेलं आहे का, या महत्वपूर्ण विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, त्यामुळे कृपया शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच सर्व शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. बघा मित्रांनो, की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालेलं आहे. TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 ज्या अभियोग्यता धारकांनी दिलेली आहे त्यामध्ये 3 प्रकारचे कॅन्डिडेट आहेत. एक आहेत की ज्यांना 150 पेक्षा जास्त, जवळजवळ 180 पर्यंत देखील काय हाय स्कोअर त्यांनी मिळवलेला आहे. दुसरे कॅन्डिडेट जे आहेत की ते मिडल ॲव्हरेज मध्ये येतात, ज्यांच्यामध्ये 130 पासून 150 पर्यंतचे कॅन्डिडेट आहेत आणि 130 पेक्षा खाली मग तो लो स्कोअर 2 डिजिट पर्यंत देखील जातो. आता या 3 प्रकारचे कॅन्डिडेट आहेत. या 3ही प्रकारच्या कॅन्डिडेटला शिक्षक व्हायचं आहे आणि हे सगळं होत असताना पसंतीक्रम देण्याची जी सुविधा आपल्याला पुढे भेटणार आहे, ते पसंतीक्रम किती द्यायचे तर केवळ 50 द्यायचे. आता लक्षात घ्या, फक्त आणि फक्त 50च आस्थापना आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतील, असाइन करता येतील. आपल्या पसंतीनुसार त्यांचा क्रम लावता येईल. त्यांना लॉक करायचं असेल, लॉक केल्याच्या नंतर ते आपल्याला सेव्ह राहणार आहेत आणि आपल्याला जे गुण मिळालेले आहेत. आता इथे पहा महत्वपूर्ण गोष्ट काय होणार आहे. ज्या अभियोग्यता धारकांना हाय स्कोअर आहे, म्हणजे 180 आहेत, 160 आहेत, 155च्या वर आहेत, अशा विद्यार्थ्यांची जी काय असेल कॉम्पिटिशन असेल ती चांगल्या चांगल्या शहरांसाठी लागणार आहे. मग तिथे सिलेक्शन कोणाचं होणार आहे मला सांगा. तिथे सिलेक्शन हे फक्त जास्त मेरिट असणाऱ्या विद्यार्थ्यांचंच होणार आहे. मग मेरिटवाल्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागेल. मग ही संख्या कितीपर्यंत असू शकते. तुम्ही पाहाल असेल टेटची परीक्षा दिलेले लाखोंमध्ये कॅन्डिडेट आहेत. मग लाखोंमध्ये स्पर्धा आहे आणि प्रिफरन्सेस तुम्हाला जर फक्त 50 भेटत असतील तर त्याच्यात तुम्ही जे पसंतीक्रम सुरुवातीपासून निवडलेले आहेत, समजा पहिला तुम्ही पुणे जिल्हा निवडलेला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की किती स्पर्धा आहे, मग तो तुम्हाला तुमचा स्कोअर जर कमी असेल, 130 असेल तुमचा स्कोअर, 123 असेल, मग हाय स्कोअर वाल्यांनाच तो काय होऊन जाईल, कटून जाईल त्या जागा. जागा किती असणार आहेत, जागा ह्या केवळ हजारोंमध्ये असतील जास्तीत जास्त. मग हजारोंमध्ये असलेले तुम्हाला माहिती आहे का एका मार्कावर किती हजारो विद्यार्थी आहेत. एका मार्कावर हजारो विद्यार्थी आहेत. मग आपल्या मार्कापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना ऍव्हरेज स्कोअर आहे किंवा कमी स्कोअर आहे त्यांच्यापर्यंत हा कट ऑफ खाली येणार आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. खाली येऊन काय होणार आहे की जे पसंतीक्रम आपण टाकलेले असणार आहेत त्याच्यापर्यंत जर तो कट ऑफ खाली आला नाही, तुमच्या मार्कापर्यंत तो कट ऑफ खाली आलेला नाहीये, तर 50 पसंतीक्रम तुमचे असे सहज होतील आणि त्यामधून अनेक विद्यार्थी जे ते कट आउट होणार आहे. मी कोणत्याही अभियोग्यधारक मित्रांना घाबरवून देत नाही मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. असं मला वाटते की केवळ 50 आस्थापना जर आपण टाकलेल्या आहेत, त्या विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार निवडतील. मग तिथे जर स्पर्धा वाढली असेल तर तो कुठे लागणार आहे. 50 आस्थापना ज्या आहेत त्या अशाच संपून जाणार आहे. मग त्याचं सिलेक्शन होण्याची शक्यता कमी असते. पूर्वी ह्या काय असायचं, पूर्वी असं असायचं की अनलिमिटेड प्रिफरन्सेस होते. 100, 200, 300 पर्यंत किंवा 400 पर्यंत संस्था विद्यार्थ्याला दिसायच्या. त्याच्यामुळे कमी मार्कवाला विद्यार्थी असा आपल्या आवडीनुसार जर सुरुवातीला काही जिल्हे त्यात तो वगळण्यात आला तरी शेवटी एखादी संस्था दूरची असेल किंवा जिथे विद्यार्थ्यांनी हायस्कोअर वाल्या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिला नाही, अशा ठिकाणी मिडल ॲव्हरेज कॅन्डिडेटचं देखील सिलेक्शन होऊ शकते. त्याच्यामुळे लिमिटेड प्रिफरन्सेसमुळे अनेक काय होतील अडचणी किंवा धोका शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन मध्ये धोका निर्माण होऊ शकतो. तर हे जे धोके आहेत याच्या संदर्भात आज आपण विचार करणार आहोत मित्रांनो.
तर सगळ्यात पहिले काही मुद्दे आहेत बघा. हा जो GR आलेला आहे तो तुम्हाला माहीतच आहे, 50 प्राधान्यक्रमाच्या संदर्भात आहे. याच्यामुळे आता काय होईल की कॉम्पिटिशन वाढेल का, तर निश्चितच कॉम्पिटिशन ही खूप जास्त वाढताना आपल्याला दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जास्त स्कोअर असेल त्यांना 50 प्रिफरन्सेस काय असतील पुरेसे असतील, पण ज्यांचे काय असेल स्कोअर कसा कमी असेल तर त्यांना मात्र या 50 स्कोअर मध्ये जर निवड झाली नाही तर मग काय होणार आहे ना, त्यांच्यासमोर भारतीमधून काय होईल, त्यांचं सिलेक्शन न होण्याची शक्यता वाढू शकते. आता एका जागेसाठी तिथे खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढताना दिसणार. लोकप्रिय जे जिल्हे असतील, आता जे काही चांगले जिल्हे आहेत बघा, त्या चांगल्या जिल्ह्यासाठी प्रत्येक कॅन्डिडेटला वाटेल की आपला नंबर अशा जिल्ह्या ठिकाणी लागला पाहिजे. मग कोणा सिलेक्शन होणार आहे, ज्यांचे मार्क जास्त आहेत त्यांचं सिलेक्शन होणार. आणखीन काय दुष्परिणाम होऊ शकते मित्रांनो, जे कमी मार्कवाले विद्यार्थी आहेत, समजा ज्यांचा स्कोअर 2 डिजिट पर्यंत आहे. आता कॅटेगरी वाईज हे सगळं होत असते, सब्जेक्ट वाईज होत असते, माध्यम आहे त्याच्या वाईज होत असते. हे जरी खरं असेल पण त्याच्यामध्ये देखील रँक लागत असते, मेरिट लागत असते. मग या मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थी आले नाही तर त्यांची संधी ही काय गमावण्याची शक्यता असू शकते. अर्थातच त्यांना सेकंड राऊंडची वाट बघावं लागणार आहे की मग सेकंड राऊंड मध्ये पण त्यांचं सिलेक्शन होईल की नाही, याच्यामध्ये काय भीती असण्याची शक्यता असते. आता जर 50 प्रिफरन्सेस मध्ये निवड झाली नाही तर काय होईल याच्या बाबतीत आपण विचार करू. आता 50 प्रिफरन्सेस मध्ये निवड झाली नाही तर राऊंड 1 मधून हे विद्यार्थी काय होतील, आपोआपच बाहेर राहतील. ज्यावेळेस सेकंड राऊंड चालू होत असतो त्यावेळेस पुन्हा प्राधान्यक्रम देणे ना, लॉक करणे ही प्रक्रिया होत असते. मग त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे. मग अशा प्रकारचं नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला अनलिमिटेड प्रिफरन्सेसचा जो पर्याय आहे तो खुला ठेवायला हरकत नाही असं मला वैयक्तिकपणे वाटते. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आणि प्रिफरन्सेस भरत असताना आपली काही स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ती ठरवली पाहिजे. आता हे तर मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलं. या संदर्भात मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ देणार आहे, त्याच्यामध्ये सगळा तुम्हाला अभ्यास ते आता मिळणार आहे. प्रिफरन्सेस कसे दिले पाहिजेत, प्रिफरन्सेस देताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, या संदर्भात एक सविस्तर डिटेल आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ तुम्ही एकदाच बघितला की तुम्हाला ते सर्व लक्षात येईल मित्रांनो, आणि तुमचे लागण्याचे जास्तीत जास्त चान्सेस वाढतील. असा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. तो व्हिडिओ येईपर्यंत वाट बघा. 1-2 दिवसामध्ये तो व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच देणार आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही आपले प्राधान्यक्रम कसे द्यावे या संदर्भात आपली स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवायची आहे, आणि त्यानंतर जे काही तुम्हाला पवित्र पोर्टलवर प्रिफरन्सेस दिसतील त्याला असाइन करायचंय आणि त्याला लॉक करायचं. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील कमेंटमध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.